आज ना मी तुम्हाला एक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ना माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर ज्वेलरी जसे तुमच्याकडे पण असतील, ऑक्सिडाइज प्रकारच्या ज्वेलरी आहे, ट्रॅडिशनलसाठी वापरण्यासाठी लागणाऱ्या ज्वेलरी आहेत, म्हणजे परत आपल्याला वेगवेगळ्या वेस्टर्न लुकसाठी लागणाऱ्या ज्वेलरी असतात. अशा भरपूर साऱ्या ज्वेलरी असतात. पण काय होतं, सणावारांशिवाय किंवा लग्न सराईमध्ये जेवढ्या पद्धतीने आपण त्या ज्वेलरी यूज करतो त्या रोजच्या वापरात तर होत नाहीत ना हो. त्यासाठी आपल्याला लागणाऱ्या वेगवेगळ्या ज्वेलरी ज्या आहेत ना, तर त्या मी तुम्हाला दाखवणार तर आहेच आहे. पण आत्ताच्या या म्हणजे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त ज्या रोजच्या वापरामध्ये लागणाऱ्या ज्या ज्वेलरी आहेत ना, तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी आत्ताच हा जो बॉक्स आहे पूर्णपणे हा बॉक्स पण मी आत्ताच नवीन घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एकदम परफेक्ट आणि असं योग्य पद्धतीने आपले सगळे छोट्या छोट्या वस्तू व्यवस्थित बसतात. तर हा बॉक्स खूप छान आहे. मी हा मेशोवर मागवला होता. तर मेशोमध्ये मला हा साधारण 150च्या आसपास हा बॉक्स बसला. त्याच्यामध्ये असे पार्टिशन पण आहेत टाकायला, की जेणेकरून सगळ्या ज्वेलरी माझ्या इथं म्हणजे छोटे छोटे रिंग्स असतील, कानातले असतील, आपले मंगळसूत्र असतील, या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बसतात. तर हा असा बॉक्स जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही मेशोवर जाऊन चेक करू शकता आणि ऑर्डर करू शकता. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला माझ्या ज्या काही रोज वापरायच्या, म्हणजे मी ऑफिसला जाते तसंच तुम्ही ऑफिसला कोणी जात असाल किंवा बाहेर फिरायला वगैरे जात असाल तर जीन्सवर वगैरे घालण्यासारख्या कुर्तीजवर घालण्यासारख्या ज्वेलरीज माझ्याकडे आहेत. तर त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी तुम्हाला माझ्याकडे असलेले मी सुरुवातीला मंगळसूत्र दाखवते. तर हे जे मंगळसूत्र आहे मला हे आवडलं होतं, तर म्हणून मी मध्ये घेतलं होतं. खूप छान मंगळसूत्र आहे. छोटीच म्हणजे जास्त वर्क नाही ह्याच्यावर, पण खूप छान दिसतं घातल्यावर. तर हे साधारण 30 इंची मंगळसूत्र असू शकेल. तर हे एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर त्याचबरोबर माझ्याकडे हे अजून एक मिनी मंगळसूत्र आहे आणि एक जे स्वतः मी आता घातलेलं आहे बघा इथे, हे सुद्धा मी मंगळसूत्र जे आहे ना ते तुळशीबागेत घेतलेलं. अगदी 20 म्हणजे साधारण 200 पर्यंत हे मला बसलं होतं मंगळसूत्र. आणि हे छोटं मंगळसूत्र आहे, जीन्सवर घालायला छान दिसतं. सिंपल आणि अगदी म्हणजे साध्या साध्या म्हणजे छोट्या छोट्या वस्तू असतात, पण ते कसं आपलं असं घेणं फारसं होत नाही. मी त्या दिवशी तुळशीबागेत गेलते तर तेव्हा मी घेतलं, ते मला आवडलं म्हणून. हे पण मला 150 रुपयापर्यंत बसलंय. छान आहे. बऱ्यापैकी माझी खरेदी ना मी तुळशीबागेतच करते किंवा कुठे काय आवडलं तर तिथं जाऊन करत असते. तर ही मला हे एक मंगळसूत्र छान होतं, आवडलं म्हणून मी घेतलं. त्याच्याच बरोबर मी ह्या इयरिंग्स घेतल्या, म्हणजे हे कानातल्या ज्या रिंग्स घेतल्या होत्या स्टोनच्या, खूप छान दिसतात ते घातल्यावर. हे अशा पद्धतीचं त्या 2 कानातले घेतले होते मी. त्याचबरोबर माझ्याकडे मी गोव्याला वगैरे गेले होते फिरण्यासाठी. तर गोव्याला गेलते तेव्हा तिथं जर असं वेगळ्या प्रकारचं काहीतरी मला दिसलं, म्हणजे असे थोडेसे प्लॅस्टिक मध्ये म्हणता येईल अशा पद्धतीचे हे कानातले त्या साईडला जास्त मिळतात. तर हे मी कानातले घेतले होते तिथे. हे पण तिथंच घेतले बरं का. हे पण छान वाटतं, एकदम सुंदर आहे. ऍक्च्युली काहीच नाही ह्याच्यामध्ये बघण्यासारखं, पण घातल्यावर इतकं छान दिसतं ना. तर हे कानातलं एक मी घेतलं होतं तिथे. त्याच्याबरोबर हे शिंपल्यांचं कानातले, हे बीचवर गेले होते मी एका ठिकाणी, म्हणजे गोव्याच्या साईडलाच गेले होते बीचला. तर तिथल्या बीचच्या तिथं एका ठिकाणी एक शॉप होतं, त्या शॉपमधून मी हे इयरिंग्स घेतले. हे कानातले घेतलेले, एकदम सुंदर दिसतं असं घातल्यावर. हे एक कानातलं आहे. परत माझ्याकडे हे ब्रेसलेट आहेत बघा. हे असं वेगळे सिंपल ब्रेसलेट आहे, खूप छान दिसतात. हे मी आधी मध्ये जीन्सवर वगैरे वापरत असते. तर हे एक ब्रेसलेट आहे, असंच सेम आहे, फक्त हे कलर कॉम्बिनेशन मध्ये आणि असं एकच कलर मध्ये. तर असे 2-4 प्रकारचे भरपूर होते तिथं. तर मला हे 2 आवडले, त्यामुळे हे मी तिथं ब्रेसलेट असे घेतले होते. त्याच्यात बरोबर हे एक मंगळसूत्रच आहे. तर हे पण 30 इंची ते साधारण तेवढंच असेल हे. तर हे पण मी घेतलं होतं मंगळसूत्र. हे मी आपल्या चिंचवडमधूनच घेतलेलं आहे. चिंचवडमध्ये चतुर्थी वगैरे होती ना, तर त्या दिवशी तिथून मी घेतलं होतं. त्याला तरी घेऊन बरेच दिवस झाले, म्हणजे साधारण 2-3 महिने झाले असेल घेऊन. हे एक गळ्यातलं आहे, खूप छान वाटतं. असं घातलं ना की मस्त दिसतं. हे गळ्यातलं खूप छान असते गळ्यातले, आणि खूप लेंथ पण नाहीये, खूप आखूड पण नाहीये. घातलं की छान वाटतं. तर हे गळ्यातलं घेतलं होतं मी. त्याच्यानंतर मी हे ब्रेसलेट आहे, मी ना रविवार पेठेमध्ये गेले होते त्या दिवशी एकदा. तर त्याच्यावर घालायला मी ना हे कानातले आणि हे ब्रेसलेट, म्हणजे हा सेट भेटला मला. खरं तर मी असं सहज फिरत गेले होते
तर तेव्हा मला एका रविवार पेठेमध्ये होलसेल ज्वेलरी मिळते एका ठिकाणी, तर त्या दुकानामध्ये मी गेले होते. तेव्हा मला हे ब्रेसलेट आवडलं होतं, तर तेव्हा मी हे छोटं ब्रेसलेट आणि त्याच्यात बरोबर एडी स्टोन मध्ये आहे, तर ते रविवार पेठेमध्ये होलसेल मिळते, त्यामुळे मला हे पूर्ण सेट मला 150 रुपयाला हे दोन्ही मिळून मिळालेले. एडी स्टोनचे शक्यतो महाग असतात जास्त, तर हे गळ्यात हे म्हणजे ब्रेसलेट आणि हे स्टोनचं कानातलं हे दोन्ही मी तिथं घेतलं होतं. परत अजून एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे, रोजच्या वापरातलंच आहे, म्हणजे जीन्सवर वगैरे घालता येण्यासारखं, कुर्तीत वगैरे घातले तर वापरता येण्यासारखं. थोडंसं ना ह्याच्यात ना स्टोन आहेत, तर छान दिसतंय. हे बघा, हे असं गळ्यातलं आहे, छान दिसतंय. हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण अगदी आपल्याला रोजच्या वापरात खूप महत्वाच्या असतात. आणि आपण वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे फिरायला जाताना वगैरे हे वापरू शकतो, एरवी घालवू शकतो. हे एक ब्रेसलेट आहे, एकदम छान दिसतंय. थोडं सिल्वर आणि गोल्डन मध्ये असे दोन माझ्याकडे ऍक्च्युली आहेत, पण आता माझ्याकडे सध्या सिल्वरच आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते. हे एक आहे. त्याच्यानंतर ना हे चेरीच आहे कानातलं, आणि त्याच्या बरोबर ना असे स्टोनचे कानातले पण आहे, म्हणजे असं चेरीचं हे कानातलं आहे, म्हणजे असं घातलं छान वाटतं. पण ह्याच्या आपण 2 in 1 करू शकतो, म्हणजे असे स्टॉप्स पण घालू शकतो छोटे छोटे म्हणून, आणि प्लस आपण असे कानातले पण त्याच्यामध्ये अडकून ना असे घालू शकतो. म्हणजे जे एक इथं मी अडकवलेलं दाखवते तुम्हाला, आणि हे विदाऊट अडकवलेलं आहे, म्हणजे हे आपण 2 प्रकारे यूज करू शकतो. हे जे आहेत कानातले माझ्याकडे पिंक कलरचे, एक माझ्याकडे ना एक म्हणजे ड्रेस होता, त्याच्यावर घालायला मी म्हणजे आवडलं म्हणून घेतलं होतं हे एकाच कानातलं. परत हे एक आहे, हे पण छान वाटतंय कानातलं, हे पण एक घेतलेलं आहे मी. म्हणजे असे बरेच छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मी अशा घेतलेल्या आहेत, त्या खूप साड्या आहेत. आणि हे एक मंगळसूत्र आहे माझं, थोडंसं मोठं आहे, पण हे ना खूप आत्ता घेतलेलं नाही मी, ह्याला घेऊन बरेच दिवस झालेले आहेत, म्हणजे खूप जुनं मंगळसूत्र आहे, पण मला आवडलं म्हणून मी ठेवलं होतं मंगळसूत्र. तर हे खूप सुंदर सुंदर असे गळ्यातले कानातले, छोट्या रोजच्या वापरातले गळ्यातले कानातले, जे आपल्याला नेहमी लागतात. पण आपलं काय होतं, आपल्याकडून हे म्हणजे कधी कधी घेतलं जातं, कधी कधी राहतं घ्यायचं. तर हे अशी ज्वेलरी जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही तुळशी बागेतही घेऊ शकता, किंवा चिंचवडमध्ये चतुर्थी असते तिथं घेऊ शकता, किंवा इतर ठिकाणी शॉपमध्ये पण तुम्हाला मिळते. पण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, कारण आपल्याला रोजच्या वापरामध्ये पण छान राहण्यासाठी, छान दिसण्यासाठी, आणि व्यवस्थित पण सिंपल राहण्यासाठी ही सगळ्या या अशा पद्धतीच्या कानातल्या गळ्यातल्यांची किंवा म्हणजे अशा ज्वेलरीची आपल्याला गरज असते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला